सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट. प्रशासन हे एका संघटनेच्या दबावाखाली काम करून राहिलं. आमच्या भरतीसाठी जेवढ्या रिक्त जागा दाखवल्या होत्या तेवढ्या द्या ना. द्यायलाच पाहिजे. निवडणूक आयोगाची परमिशन असताना शिव मॅडम अशा बोलले की तुम्ही कोण सांगणार आम्हाला, तुम्ही काय आमचे बॉस आहे का म्हणून. पुढची भूमिका काय असेल? परत आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहितेचा उल्लेख केला तर त्या सगळ्या गोष्टीची जाणीव मला आहे आणि त्याच्या संदर्भातच मी काम करेन की तुम्ही मला सांगू नका. तुम्हाला त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर हवे काहीच नाही मिळालं. त्यांनी दिलेलं नाही. काहीच नाही. इतके लांबून विद्यार्थी म्हटलं 400 किलोमीटर यवतमाळ, हिंगोली, नांदेड, अमरावतीवरून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि याआधी आमच्या हातामध्ये जो जॉब होता तो जॉब आम्ही सोडला, कारण या जिल्हा परिषदला आमची निवड केली, परंतु अजूनही आम्हाला नियुक्तीपत्र न दिल्यामुळं आमचा जो जॉब होता तो जॉब आमचा सोडला. 4 महिने झालं आम्ही आता उपासमारीची वेळ आहे आमच्या सर्वांवर. आणि आज आम्ही ऑर्डरसाठी तुमच्याकडं वेळोवेळी पाठपुरावा करत असतानाही तुम्ही आम्हाला उडवाउडीचे उत्तरं देऊन बाहेर पाठवत आहात. महाराष्ट्रामधील बऱ्याच जिल्ह्यांनी नियुक्तीपत्र दिलेले असतानाही तुम्ही आम्हाला का टाळाटाळ करत आहेत याचं उत्तरही आम्हाला मॅडमनं न देता आम्हाला बाहेर हाकालून दिलेलं आहे. या ठिकाणी आमचं निवेदन पण आमची मागणी एवढीच होती CEO मॅडमला की आम्हाला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमची झालेली आहे, आम्हाला नियुक्तीपत्र जे आहे ते जितके लवकर होईल तितके लवकर देण्यात यावं. पण मॅडमनं आमची मागणी पण व्यवस्थित ऐकलेली आणि 4 जून तुम्ही आम्हाला सांगायचं नाही, जे करणार आहे ते आम्हीच करणार आहे, मी तुमची बॉस आहे वगैरे आम्हाला झटका देऊन लावतो. त्याच्यामुळे कसं होतं का तुम्हाला 15 तारखेपर्यंत नियुक्तीपत्र जे आहे हे देण्यात येईल एवढंच सांगितलं. आमचं निवेदनपत्र पण ॲक्सेप्ट केलं नाही आणि काहीच नाही. पुढची भूमिका निवडणूक आयोगाची परमिशन आहे असं आम्ही सांगितलं त्यांना की निवडणूक आयोगाची, तर ते आयुक्त कार्यालयाचं पत्र पण आहे तशा त्याचं प्रकारचं. पत्र आहे, निवेदन पण आहे, आमचं ॲक्सेप्ट केलं नाही. आणि महाराष्ट्रातील बाकी सर्व जिल्ह्यांनी नियुक्त्या दिलेल्या आहेत. केवळ सोलापूर आणि 1-2 जिल्हे मागे राहिलेले आहेत. बाकी सर्व जिल्ह्यात नियुक्त्या दिलेल्या असतानाही समजा आम्हाला का टाळाटाळ करत आहेत, आमचं निवेदनही स्वीकारत नाहीत आणि आम्हाला मध्येही घेत नाहीत. मागच्या वेळेसही आम्हाला उडवीची उत्तरे देऊन त्यांनी बाजूला बाहेर पाठवून दिलं आणि याही वेळेस आम्हाला दबावाखाली काम करून हां नियुक्त्या लवकर मिळतील या आशेने आमच्याकडे जे काही जॉब होतं ते जॉब आम्ही सोडून ह्या आशेवरती बसलो.